सो कालच्या लेक्चरला आपला फर्स्ट चॅप्टर कम्प्लीट झालाय. ओके, आता फक्त फर्स्ट चॅप्टर मधलं फॉर इच लूप राहिलेला आहे आपल्याला शिकायचा. आता इथे आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. अरे फर्स्ट शिकूया, मग अरे झाल्यानंतर ना आपण फॉर इच लूपला जाऊया. ओके, सो फर्स्ट परत कोणतरी आलं बहुतेक. अरेज आपल्याला सगळ्यांना माहितीये, कलेक्टिव्ह जर डेटा मला स्टोअर करायचा असेल, म्हणजे कलेक्शन जर करायचं असेल मल्टिपल डेटाचं, at that time we use arrays. Okay, इथे सिंपल डेफिनेशन सांगितलेलं आहे. an array stores multiple values in one single variable. Okay, array हा स्पेशल व्हेरिएबल आहे which can hold more than one value at a time. एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज तो स्टोअर करणार आहे. हे सिम्पली आपल्याला प्रत्येक लँग्वेज मध्ये आपण शिकत गेलेलो या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आता आपल्याला बघायचं काय आहे, पीएचपी मध्ये अरेज कसा क्रिएट करतो, कशा इनिशियलाइज करतो आणि त्याच्यावरती वर्किंग कसं करतो आपण. ओके, सिम्पली या थिंग्स आपल्याला इथे पाहायच्या आहेत. सो डिरेक्टली आपण क्रिएट कसा करतो अरे त्याला जाऊया. पीएचपी मध्ये अरे म्हणून हा फंक्शन आहे. ओके, जो आपण अरे क्रिएट करण्यासाठी यूज करतो. पीएचपी मध्ये अरे फंक्शन आहे जो आपण अरे क्रिएट करण्यासाठी यूज करतो. एक्झाम्पल इथे समोर आहे तुमच्या. डॉलर कार्स हा व्हेरिएबल आहे, इक्वल टू केलंय, त्याला इनिशियलाइज करतोय या अरेला. ओके, अरे फंक्शन यूज केलेलं आहे आणि ज्या व्हॅल्यूज आपल्याला त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये टाकायचे त्या व्हॅल्यूज आपण इथं द्यायला लागलोय डबल कोट मध्ये बाय सेपरेटिंग कॉमा. आता इथे स्ट्रिंग आहे म्हणून डबल कोट मध्ये देतोय. जर सिंपल इंटिजर असेल डिरेक्टली आपण 1,2,3 देणार आहोत. ओके, डबल कोट मध्ये त्याला आपण देणार नाहीये. कळालं सगळ्यांना अरे आपण कसा क्रिएट करायला लागलोय. इथे आहे समोर अरे फंक्शन आपण यूज करणार आहे टू क्रिएट अ अरे. ओके, बाकीच्या लँग्वेज सारखं इथे व्हेरिएबलला आपण काही देत नाहीये, सिंपल व्हेरिएबल लिहायला लागलोय, इक्वल टू करतोय, अरे लिहितोय आणि त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपण पास करायला लागलोय. ओके, आता जर या अरेची जे जे मेन फंक्शन्स आपल्याला लागणार आहेत अरेवरती वर्क करताना ते पहिल्यांदा आपण बघून घेऊया. ओके, काउंट फंक्शन एक यूज करतो आपण. काउंट आपल्याला रिटर्न काय देणार आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स अरे मध्ये किती प्रेझेंट आहेत त्याचा काउंट आपल्याला तो रिटर्न देतो ऍज अ इंटिजर. ओके, म्हणजे हा काउंट सिम्पली स्ट्रिंगची लेंथ कशी आपण फाइंड आउट करतो strlen नी. ओके, म्हणजे स्ट्रिंग मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत आपल्याला भेटतात. तसंच अरे मध्ये टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत हे जर मला काउंट करायचं असेल तर काउंट फंक्शन इथे अवेलेबल आहे. तो जर मी यूज केला तर टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत अरे मध्ये त्याचा तो काउंट रिटर्न देतो. ओके, हे झालं अरे कसा क्रिएट करायचा आणि त्याची लेंथ कशी फाइंड आउट करायची. आता अरेचे टाइप्स कुठले कुठले प्रेझेंट आहेत पीएचपी मध्ये. 3 टाइप्सचे अरे प्रेझेंट आहेत जे पीएचपी मध्ये आपण क्रिएट करू शकतो. फर्स्ट वन आहे दॅट इज इंडेक्स्ड अरेज. ओके, इंडेक्स्ड अरेज म्हणजे काय, अरेज विथ अ न्यूमेरिक इंडेक्स. आता इथे जर आपण बघितलं हा जो कार्स म्हणून व्हेरिएबल क्रिएट केलाय आपण किंवा अरे व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे. जर मला वोल्वो ऍक्सेस करायचा असेल तर याचा इंडेक्स काय आहे 0, याचा आहे 1, याचा आहे 2. कन्सेप्ट तोच आहे, फक्त अरे कसा क्रिएट करतो त्याची मेथड इथे चेंज झालेली आहे. ओके, म्हणजे इंडेक्स वाईजच आपण त्याला ऍक्सेस करणार आहोत. पण आता इथे अरेचे टाइप्स आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट अरेचा टाइप आहे दॅट इज अ इंडेक्स्ड अरेज. ओके, म्हणजेच कुठला तर अरेज विथ न्यूमेरिक इंडेक्स म्हटलेलं आहे.
ज्या अरेच्या व्हॅल्यू आपण न्यूमरिक व्हॅल्यू यूज करून म्हणजे इंडेक्स ऍज अ न्यूमरिक यूज करायला लागलो टू ऍक्सेस द एलिमेंट्स ऑफ द अरे, दॅट इज कॉल्ड ऍज अ इंडेक्स्ड अरे. ह्याचा प्रोग्राम आपण बघूया, तुम्हाला लक्षात येईल. पहिल्यांदा फक्त टाइप्स बघू, मग लगेचच प्रोग्रामला जाऊया आपण. नेक्स्ट आहे असोसिएटिव्ह अरेज. ओके, इथे काय म्हटलेलं आहे, एक मिनिट, अजिबात चव्हाण. अरे बापरे, एवढे जण आहेत का? ओके, असोसिएटिव्ह अरेज आहे अरेज विथ नेम्ड कीज. ओके, म्हणजे इथे आपण न्यूमरिक इंडेक्सनी पण ऍक्सेस करू शकतो, बट असोसिएटिव्ह अरेज असा अरे आहे ज्याला आपण इंडेक्स ऍज अ स्ट्रिंग म्हणून यूज करणार आहे. ओके, फक्त लक्षात ठेवा याचा इंडेक्स स्ट्रिंग म्हणून यूज करणार आहे. म्हणजे जसं आता पायथॉन मध्ये तुम्ही बघताय डिक्शनरी म्हणून हे आहे, सॉरी डेटा टाईप आहे तुम्हाला पायथॉनला, त्याच्यामध्ये कीज आणि व्हॅल्यू, राईट, असं त्या पेअर मध्ये व्हॅल्यू स्टोअर केल्या जातात. सेम तसाच असोसिएटिव्ह अरे आहे, इथे कीज व्हॅल्यू पेअर मध्ये व्हॅल्यू स्टोअर केल्या जात आहेत. की ऍज अ इंडेक्स म्हणून इथे आपण यूज करणार आहे टू ऍक्सेस द व्हॅल्यू. ओके, and the last type of the PHP array, that is a multi-dimensional array. म्हणजेच इथे array वन और मोर array नी बनलेला. ओके, बाकीच्या लँग्वेज मध्ये म्हणजे 2 डायमेन्शनल अरे, 3 डायमेन्शनल अरे, दिस इज कॉल्ड अ मल्टी डायमेन्शनल अरे. हे देखील PHP सपोर्ट करायला लागलंय. आता हे नंतर न बघूया शॉर्ट फंक्शन. आपण पहिल्यांदा सिंपल अरे वरती फंक्शन बघूया. प्रोग्राम बघू पहिल्यांदा अरेची. एकच मिनिट. अरे डॉट PHP, मी डबल आर म्हणून PHPच्या फाईलचं नाव मी दिलेलं आहे. SSP मध्ये सेव्ह करते. नम म्हणून अरे व्हेरिएबल घेते, त्याला क्रिएट करणार आहे युजिंग अरे फंक्शन. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज पास करायचे. पहिल्यांदा मगाच्या एक्झाम्पल मध्ये आपण हे बघितलं, काय म्हणतात, स्ट्रिंगचा अरे बघितला. याच्यामध्ये व्हॅल्यूज दिल्या 1 2 4 5. एलिमेंटचा अरे क्रिएट झालेला आहे. आता याला प्रिंट करायचं आहे. आता इथे मी पहिल्यांदा फॉर इट यूज करते, मी बाकीचे पण लिस्ट दाखवते अरे कसे प्रिंट होते. फॉर num as value.
फॉर इच नम हॅज व्हॅल्यू. इथं सिंपल इको करणार आहे मी. इको इको शेअर करत आहे फाईल. जॅम सर्व्हर मी चालू केलेला आहे माझे. लोकल होस्ट SCSP आणि याच्यामध्ये आपल्या फाईलचं नाव ARR.php. कुठं काय राहिलं? पेस्ट केलं. मग ते का चुकायला? ओके. फॉर इच लूप आपण ॲरेचे एलिमेंट्स ऍक्सेस करण्यासाठी यूज करायला लागलोय. सिंपल प्रोग्रामिंग मध्ये आपण काय केलं इथे, फॉर इच नम ॲज व्हॅल्यू, म्हणजे इथे मी ॲरे पास करतेय ॲज त्याचा इंडेक्स. प्रत्येक एलिमेंट एव्हरी टाइम प्रत्येक लूपच्या वेळेस व्हॅल्यू ही या व्हेरिएबल मध्ये येणार आहे. ओके. जर मला ह्यांना ऍक्सेस करायचं असेल फॉर इच न यूज करता मी काय करते, आता फॉर लूप जर आपण यूज केला, फॉर इक्वल टू 0, कारण ॲरेचा इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो. आय लेस दॅन काउंट ऑफ नम आणि आय प्लस प्लस. इको मला काय इको करायचंय, नम वन टू थ्री फोर फाइव्ह. आपल्याला स्पेस द्यावी लागणार आहे. स्पेसिंग जोडून आलेलं म्हणजे सिंगल
फॉर लूपनी सुद्धा आपण अरेला ऍक्सेस करू शकतो, पण इथे डायरेक्टली फॉर इच विदाउट युझिंग म्हणण्यापेक्षा सिंपल असं काही करत बसण्यापेक्षा किचकट डायरेक्टली फॉर इच यूज केला, अरे पास केला, ऍज व्हॅल्यू प्रत्येक एलिमेंट आपल्याला ह्याच्यामध्ये यायला लागले. समजलं सगळ्यांना अरे कसा केला? तर सिंपल तुमचा आता ह्याच्या मधला थर्ड एक्सपेरिमेंट मधला जो 6वा प्रोग्राम आहे तो हाच असेल, साधाच करायचा. फॉर इच साठी टू ऍक्सेस द अरे एलिमेंट्स, राईट अ प्रोग्राम टू ऍक्सेस द अरे एलिमेंट्स. ओके, त्याचा जो काही प्रोग्रामचा हे असेल, प्रॉब्लेम नेम असेल, तो इथं मी आपल्या चॅट बॉक्स मध्ये इथे टाकून देते, तुम्ही कॉपी करून घ्यायचं सगळेजण. प्रोग्राम is array elements using for each loop. ओके, इथंच टाकलं. तुम्हाला सगळ्यांना भेटून जाईल. आणि आणखीन एक सांगते इथेच, हे तर आपण केलंच. हे अजून एक वे इनिशियलायझेशन करण्याचा, तो म्हणजे सिंपल इंडेक्स वाईज पण आपण देऊ शकतो, इज इक्वल टू 1. मी असं देखील अरेला इनिशियलाइज करू शकते, असं पण करू शकते, असं पण करू शकते. ओके, जर आता हा प्रोग्राम आपण रन करायला गेलो आहे, त्याच्यात चेंजेस केलेले आहेत. 1, 3 आणि 5 करेक्ट एलिमेंट्स आलेले आहेत. ओके, एक आहे अरे फंक्शन मी एकदमच व्हॅल्यूज असाइन करू शकतो, एक आहे इंडेक्स वाईज आपण व्हॅल्यूज देऊ शकतो. ओके, हे 2 वेज आहेत अरे क्रिएट करण्यासाठीचे. लक्षात आलं सगळ्यांना? तर आता तुमच्यासाठी एक टास्क आहे, सिंपल एक फॉर इच लूप यूज करून अरे मध्ये न्यूमरिक अरेज घ्या, अरे मध्ये व्हॅल्यूज पुटअप करा, एक 10 व्हॅल्यूज. ओके, आणि त्यानंतर ना इथे लूप मध्ये तुम्हाला चेक करायचं आहे त्यामधली कुठली व्हॅल्यू इवन आहे आणि कुठली ऑड आहे. ओके, रॅन्डमली कुठलेही 10 एलिमेंट्स त्यामध्ये ऍड करा आणि इथे चेक करा त्यामधली कुठली व्हॅल्यू इवन आहे, कुठली ऑड आहे. हा आहे तुमच्यासाठीचा टास्क.
एक मिनिट मॅम, काय तर एरर यायला पाहत आहे, दोन. प्रोग्राम पण कॉपी करून टाकून दे मैथिली. राजेश तू स्क्रीन शेअर कर बाळा तोपर्यंत. मॅम झालं, करू दे. हा कर विपुल. हा मैथिली, जिथे डिक्लेअर केलीस ना अरे तिथे सेमिकॉलन राहिलंय, मे बी त्यामुळे येत असेल एरर. ओके, झाला प्रोग्राम. इफ मधून ते नमच्या ऐवजी व्हॅल काढलं का? सॉरी, नमच्या ऐवजी व्हॅल केलं का? मॅम ते नागेश उग हे करायला बघा, मध्ये मध्ये इंटरप्ट करायला. हा झालं. ओके, सगळ्यांचा झाला प्रोग्राम. येस मॅम. ओके, आता माझी स्क्रीन शेअर करते, एकच मिनिट. तर किंवा फॉर लूप PHP
करून फंक्शन अवेलेबल आहे. आता मी त्याचा आउटपुट चेक करते. सी आउटपुट काय येतोय? ॲरे फंक्शन आहे. 0th इंडेक्स त्याची व्हॅल्यू, 1 इंडेक्स त्याची व्हॅल्यू, सेकंड इंडेक्सची व्हॅल्यू. समजतंय डिफरन्स काय आहे? इथे तो आपल्याला इंडेक्स पण दाखवतोय आणि त्या इंडेक्स वरती काय व्हॅल्यू स्टोअर झाली आहे ती देखील इथे आपल्याला डिस्प्ले करायला लागलंय. कोण करत आहे हे? हा सिंपल प्रिंट आर फंक्शन. इथे फॉर ची गरज आहे का मला? नाहीये. सिंपल प्रिंट आर फंक्शन लिहिला आणि तो त्याच्यामध्ये ॲरेचा व्हेरिएबल पास केला, त्यानुसार तो आपल्याला व्हॅल्यू शो करायला लागलाय. म्हणजे इथे आपल्याला टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की इंडेक्स कुठल्या इंडेक्स वरती कुठली व्हॅल्यू स्टोअर आहे हे आपल्याला इथं समजून जातं. आलं लक्षात? प्रिंट आर कसा यूज करतो आपण? प्रिंट आर एक फंक्शन आहे आणि लूप थ्रू आपण त्यांना डिस्प्ले पण करू शकतो. ओके. आता जर इथे मी ब्रेक दिलं म्हणजे इथे काय वर्क तर होत नाही. ठीक आहे. मला वाटलं न्यू लाईन वरती येईल. प्रिंट आर फंक्शनचा यूज तुम्हाला कळाला. दिस इज कॉल्ड इंडेक्स्ड ॲरे. ज्याचा इंडेक्स आपण न्यूमरिक यूज करायला लागलोय दॅट इज कॉल्ड ॲज अ इंडेक्स्ड ॲरे. आलं लक्षात तुम्हाला सगळ्यांना इंडेक्स्ड ॲरे काय आहे? आता नेक्स्ट प्रोग्राम घेऊया. असोसिएटिव्ह ॲरे बघणार आहे आपण त्याच्यामध्ये, ज्याचा इंडेक्स आपण ॲज अ नेम म्हणून यूज करतो किंवा ॲज अ स्ट्रिंग यूज करतो. ओके. associative PHP save. फर्स्ट एक ॲरे क्रिएट करते. व्हेरिएबलचं ॲरे म्हणून घेते असते. त्यानंतर ॲरे क्रिएट करणार आहे मी. ओके. आता इथे व्हॅल्यूज ही व्हॅल्यू पेअर मध्ये असणार आहे. फर्स्ट नेम देते आणि त्याच्या पुढे सॅलरी असेल. सो नाव देऊयात काहीतरी. काय द्यायची बरं नावं? चला जॉन इक्वल टू आणि हा जो ग्रेटर सिम्बॉल आहे ग्रेटर दॅनचा हे हा सिम्बॉल इथे आपण यूज करतोय आणि याच्या पुढे असणार आहे त्याची व्हॅल्यू काहीतरी 20,000 देऊया. ओके. नेक्स्ट कॉमा केलं. नेक्स्ट ॲरेचा एलिमेंट इथे आपण देणार आहोत. आता इथे नेम देतीये. काय नेम? जो नाव असतं काय दोन चला असेल काहीतरी 30,000. ठीक आहे. दोनच घेऊ व्हॅल्यू, नंतर ना बघू बाकीच्या.
ओके, इथे मी ऍरे केला, हा झाला असोसिएटिव्ह ऍरे, ज्याच्यामध्ये आपण की व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा इन्सर्ट करायला लागलोय, म्हणजे इंडेक्स ऍज अ स्ट्रिंग युज करतोय आणि ही झाली त्याची व्हॅल्यू. ओके, जर या व्हॅल्यूला मला ऍक्सेस करायचं असेल तर हा इंडेक्स यूज करायचा इन्स्टेड ऑफ 0 1. मग आता सिंपल, जर पहिल्यांदा आपण प्रिंट यूज करून बघूया डायरेक्टली. प्रिंटर जर यूज केलं तर ह्याच्यामध्ये मला म्हणून व्हेरिएबल पास होते. ओके, डायरेक्टली आता डिस्प्ले करून बघूया काय डिस्प्ले होतं, मग नंतर फॉर लूप यूज करू. अरे आहे, हा त्याचा इंडेक्स आहे. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मगाशी न्यूमरिक इंडेक्स येत होता, इथे काय येतोय, हा जो की आपण दिलेला आहे, पहिला जो दिलेला आहे व्हॅल्यू, तो ऍज अ इंडेक्स म्हणून घ्यायला लागलाय जॉन जो. ओके, आता इथे असोसिएटिव्ह अरे मध्ये असं काही नाहीये की इथं फक्त मी स्ट्रिंगच देऊ शकते, इथं तुम्ही इंटिजर सुद्धा व्हॅल्यू देऊ शकता, म्हणजे न्यूमरिक व्हॅल्यू सुद्धा इथे देऊ शकता आणि इकडे व्हॅल्यू ऍज अ स्ट्रिंग म्हणून पण देऊ शकता. ओके, डिपेंड ऑन अस आहे काय आपण देणार आहोत. पण सिंपल असोसिएटिव्ह अरे आपण कशा यूज करणार हे करण्यासाठी मी इथे नावं दिलेली आहेत जॉन जो म्हणून, ज्याचं स्ट्रिंग म्हणून दिलेलं आहे इथे, आणि त्याच्या समोर न्यूमरिक व्हॅल्यू दिलेली. आता इथे मी न्यूमरिकच्या ऐवजी इथे स्ट्रिंग व्हॅल्यू सुद्धा देऊ शकते. येत्या लक्षात सगळ्यांच्या? इथे मी फॉर यूज केलं, फॉर इच सॅलरी ऍज एन म्हणून व्हेरिएबल घेते. ओके, बघूया बरं. हो, मी म्हणण्यापेक्षा इथे मी काय करते, मी इक्वल टू आता इथे पहिल्यांदाच सांगते, सॅलरीच्या हे ज्या व्हॅल्यूज आहेत की आणि व्हॅल्यू, त्यांना एक व्हेरिएबल आपण देणार आहोत. जसं मगाशी फॉर इच अरे मध्ये आपण दिला होता, इथे ह्या प्रोग्राम फॉर इच नम ऍज व्हॅल्यू, एकच व्हॅल्यू होती म्हणून इथे एकच व्हेरिएबल आपण द्यायला लागलो. पण इथे काय की व्हॅल्यू पेअर आहे, त्याच्यामुळे मी इथे सॅलरी ऍज ह्या कीला मी एन म्हणून ऍक्सेस करणार आहे आणि या व्हॅल्यूला एम म्हणून ऍक्सेस करते. ओके, मी काय करते नीट बघा ना, ऍक्सेस करण्यासाठी मग इथे नेम कशामध्ये येतोय, एन मध्ये येतोय. त्यानंतर मला द्यायचंय सॅलरी इक्वल टू एन. थोडीशी स्पेस देते, म्हणजे नेम आणि सॅलरी मध्ये थोडीशी स्पेस येईल. आता रन करून बघूया, हा प्रिंट पण राहू दे, तो पण राहू दे. रन करूया. नेम इक्वल टू जॉन, त्याची सॅलरी आहे 20,000. नेम इक्वल टू जो, त्याची सॅलरी आहे 30,000. जे आपल्या अरे मधले व्हॅल्यू त्याच व्हॅल्यू इथे डिस्प्ले झालेलं आहे. याच्या लक्षात सगळ्यांच्या? असोसिएटिव्ह अरे मी कसा लिहिलाय, ओके कळाला? ज्याचा इंडेक्स आपण ऍज अ ट्री
ओके. equal to 20,000 equal to सेम आउटपुट आहे. ओके. ऍक्च्युअल कसा क्रिएट होतो तसाच क्रिएट झालेला आपण फंक्शन सुद्धा यूज करू शकतो आणि असं पण यूज करू शकतो. ओके. जर एक 2-3 व्हॅल्यूज असतील तर ही जी सेकंड मेथड मी सांगितलेली आहे ही ओके 2-3 व्हॅल्यू असाइन करण्यासाठी. जर व्हॅल्यूज असतील 5 व्हॅल्यूज तेवढे लाईन्स लिहिण्यापेक्षा सरळ अरे करू शकतो. आणि कळालं. आता तुम्हाला तुम्हाला प्रोग्राम करायचे असोसिएटिव्ह अरे क्रिएट करायचे इथे मी सॅलरीसाठी केलेलं आहे. ओके. तुम्हाला असोसिएटिव्ह अरे एखाद्या अरे ते इंटिजर झाली म्हटल्यावरती नेम पर्टिक्युलर नेम म्हणजे पर्टिक्युलर ऍड्रेस डिस्प्ले करण्यासाठी करायचंय. म्हणजे सिंपल फक्त इथे तुम्हाला सॅलरी घ्यायच्या ऐवजी इथे ऍड्रेस घ्यायचंय. ओके. हा टास्क तुम्हाला करायचा एवढाच प्रोग्राम फक्त सॅलरीच्या ऐवजी ऍड्रेस घेऊन प्रिंट करा. हा तुमचा टास्क. करायला घ्या प्रोग्राम.
ओके, तर आज आपण इंडेक्स्ड अरे आणि असोसिएटिव्ह अरे बघितलं कसा वर्क होतो. ओके, आणि त्यावरती एक एक प्रोग्राम पण पाहिले. तर नेक्स्ट लेक्चरला आता अरेचे पुढचे कन्सेप्ट बघूयात. अजून भरपूर सारे कन्सेप्ट आहेत अरेमध्ये, तर उद्या लेक्चरला बघूया आपण. उद्या आय थिंक तुमचा लेक्चर आहे, वेनसडेचं टाइम टेबल आहे उद्या, हो ना? नाही सांगितलं, पण आय थिंक आहे उद्या वेनसडेचं टाइम टेबल होणार आहे तुमचं बहुतेक तरी. ओके, असलं तर उद्या घेऊन ये, तर मंडेला. ओके, नको मॅम, काय करतो तेजस घरात बसून? प्रॅक्टिकल करायला नको, काय नको, लेक्चर लवकर अटेंड करायला नको, आणि वरनं एक्स्ट्रा सुट्टी दिलेल्या दिवसातच पण लेक्चर घ्यायला नको काय रे? संडे आहे मॅम उद्या, असं का? बरं बरं, सध्या दररोजच संडे चालू आहे आपलं, कोरोना संडेज. ओके, आय थिंक उद्या आहे लेक्चर तुमचे, बुधवारचं टाइम टेबल तरी आहे असं वाटतंय मला. जर असेल, नागेश आपला लेक्चर चालू पाळा, चेष्टा एका लिमिट पर्यंतच ठेवायची. तुमचं जे काय असेल तुमच्या पर्सनल व्हॉट्सअपवरती बोलणं चालू ठेवायचं, तेजस आणि नागेश. इथे तेवढ्या पुरतच आपल्या लेक्चरच्या रिलेटेडच मेसेजेस फक्त चॅट बॉक्समध्ये असायला पाहिजे. बाकी जे तुमचे असतील पर्सनल, तुमच्या पर्सनल नंबरवरती करत जा. ठीक आहे, तर आजची मीटिंग इथंच क्लोज करते आता मी. उद्या जर लेक्चर असेल तर उद्या नेक्स्ट कन्सेप्ट बघू, नाहीतर मंडेला. ओके, आणि हा एक गोष्ट मला सांगायची आहे, 1 मिनिट. फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये, म्हणजे एकाने कोणी बरं आय थिंक चौधरींनी क्वेश्चन केलेला, फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये काय लिहायचं? फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला ऑपरेटरवरती सगळे प्रोग्राम आहेत, तर फक्त तिथे थेरी पार्टमध्ये ऑपरेटर कुठले कुठले लिस्ट आउट करा. ओके, म्हणजे ग्रुप जे आहे ऑपरेटर्स, अरिथमॅटिक ऑपरेटर, असोसिएटिव्ह ऑपरेटर वगैरे, सॉरी असाइनमेंट ऑपरेटर, अरिथमॅटिक ऑपरेटर, आणि ते कुठले कुठले ऑपरेटर आहे फक्त तिथे लिस्ट करा. ओके, त्याबद्दल ते काय करतात त्याचं एक्झाम्पल वगैरे काही द्यायचं नाहीये, फक्त लिस्ट करायचं आहे तुम्हाला. ब्रेक होतोय का व्हॉइस? एक मिनिट. हॅलो, हा येतोय आवाज आता? कंडिशनल स्टेटमेंट आहेत ना, ते आपले ह्याच्यात आहेत पुष्कराज, सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये इफ एल्स वगैरे आपण केलेलं, स्विच वगैरे केलेला. ओके, आणि जो फर्स्ट चॅप्टर मध्ये कंडिशनल ऑपरेटर आहे, स्टेटमेंट नाहीये ती, तू तिथे कन्फ्युज व्हायला लागलास. येते का लक्षात तुला? हा, कंडिशनल स्टेटमेंट ही झाली आपली इफ एल्सची सेकंड चॅप्टर, सॉरी सेकंड एक्सपेरिमेंट मधली. फर्स्ट एक्सपेरिमेंट मध्ये कंडिशनल ऑपरेटर आहे, तो फक्त तिथे लिहायचा आहे तुम्हाला. ओके, आज मी पीपीटी शेअर करते, त्याच्यात फक्त लूपचे मला सिंटॅक्स टाकायचे राहिलेले आहेत. मी पीपीटी शेअर करते, म्हणजे तुम्हाला त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन देखील मिळून जाईल. ओके, सेकंड मध्ये इफ एल्स म्हणजे जे काही डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहेत त्याचे सिंटॅक्स फक्त येतील. थर्ड मध्ये चारी लूपचे सिंटॅक्स तेवढे येतील. आलं लक्षात सगळ्यांना काय लिहायचंय? बाकी जास्त काही लिहित बसायचं नाहीये, डायरेक्टली प्रोग्रामला जायचंय तुम्हाला असाइनमेंट बुकमध्ये. आणि जसे एक्सपेरिमेंट व्हायला लागलेत तसे तुम्ही कम्प्लीट पण करा, असाइनमेंट मध्ये लिहित पण चला. ठीक आहे, आता मीटिंग मी कॅन्सल करते.